रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातत्याने तटकरे साहेबांवरती टीका करताना पाहायला मिळतात। काल महेंद्र सुर्वे रोह्यात आले होते आणि तटकरे साहेबांवरती खालच्या पातळीवर टीका केली। कसं बघता त्याच्या टीकेकडे? कसं आहे, एखादा व्यक्ती बोलत असताना त्यांची जी पातळी आहे त्याच पातळीनुसार एखादं वक्तव्य होत असतं। त्याच्यामुळे त्यांनी कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही काय आमची पातळी सोडणार नाहीत। आम्ही ते वारंवार काही जण म्हणत होते आम्ही सुसंस्कृत आहोत, तर त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतनं आपल्याला ऐकायला मिळते आणि राज्याला पाहायला मिळते। माझी एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही टीका करता जरूर करावी, विरोधक असल्यामुळे कोणी करू नये ह्याच्या बाबतीत कधीच आमचं म्हणणं नाही, कारण तटकरे साहेबांचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही संघर्षमयच राहिलेली आहे। त्यामुळे टीका काय तटकरे परिवारासाठी किंवा आम्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी काय नवीन नाही, पण वेळ आल्यावर जसं तसं उत्तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना देतील। महेंद्र सुर्वे सुद्धा यांनी सांगितल्या कार्यक्रमात सुद्धा मध्ये बेनाम भाषा म्हणून असं साहेबांना उत्तर केलं औरंगाबादच्या परिषदेमध्ये, याकडे कसं बघतो? बादशाह तर म्हटलं तटकरे साहेबांनी, एक तर कबूल केलं तटकरे साहेब बादशाह आहेत रायगडचे। आम्ही छत्रपती शिवाजीराव महाराजांचे मावळे आहोत, त्याच्यामुळे बाकी इतर पदव्या असण्यापेक्षा जे मनातली रायगडच्या जनतेची मनात जी पदवी तटकरे साहेबांविषयी आहे तीच महत्त्वाची आहे असं आम्ही मानतो। दुसरं म्हणजे स्वतःचं अपयश लपवण्याकरता काही मंडळी दुसऱ्यांवर बोट दाखवतात। खरं तर महाडमध्ये असेल, अलिबागमध्ये असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काय झालं हे झाकली मूठ आम्ही ठेवले। मी वारंवार म्हटलो की भरत शेठ असतील, महेंद्र दळवी साहेब असतील, यांनी प्रामाणिकपणाने काम केलं, याच्यात दुमत असण्याचं कारण नाही। आम्ही सुद्धा व्यक्तिशः मी असेल, आदित्यही असेल, तटकरे साहेब असेल, यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम महाड मतदारसंघामध्ये असेल, अलिबाग मतदारसंघामध्ये असेल, पलीकडे शिवसेनेपुरतं मी म्हणतोय, कारण भारतीय जनता पक्षाचे मंडळींनी रवी शेठ असतील यांनी प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं हे बोलतातच। त्यामुळे 3मध्ये 3 असं नाही, तर ते भारतीय जनता पक्षाची मंडळी हे कुठेच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं असं म्हणत नाही, कारण प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं। इथे फक्त स्वतःचं काही स्वार्थ मिळवण्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका दुर्दैवरित्या त्या ठिकाणी केली जाते। त्यांनासुद्धा माहिती आहे, त्यांचं म्हणणं असं बल्लाळेश्वरच्या देवळात यावं, तर माझीसुद्धा तयारी आहे। म्हणेल त्या देवळामध्ये येण्याची तयारी अनिकेत तटकरेची आहे। तुम्हाला रोह्यात यायचं असेल, दहावीर महाराजांच्या इथे या, महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ, अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे। जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरेची तयारी आहे। दूध का दूध, पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ दे। त्यामुळे सत्य हे त्या ठिकाणी निश्चितच आहे, पण वारंवार आमच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा जो काय केला जातोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज ही निश्चितच आहे। मध्ये पदासाठी इकडे आता तुम्हाला तटकरे साहेबांना बुजुर्गांनी घरी बसावं नाव न घेता आणि महेंद्र सुर्वे यांनी त्यांचा टोला केला, याकडे कसं बघतो? त्याच बुजुर्गाचे आशीर्वाद घेण्याकरता विधानसभेला सकाळ संध्याकाळ रात्री अपरात्री त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फोन लावत होतात, काठीभेटी घेत होतात। त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यावेळेस होते। तुम्ही काही केलं तरी पुढच्या सुद्धा भविष्य कालखंडामध्ये त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहतील।